कुशावर करायचं नाकावर. जेव्हा श्वास आत जातो आणि बाहेर येतो. श्वास जातो की नाही आत? नक्की सगळ्यांचा? तुम्ही घेत नाही ना तरी जातो ना? हा, मग तुम्ही घेऊ नका, जाऊ दे त्याला. ओके, आणि ते बाहेर सुद्धा येतो ना? हा, सगळ्यांचा मग श्वास आत जातो बाहेर येतो. फक्त लक्ष द्या आणि मोजायचं. किती मोजायचं? 9. एकदा श्वास आत गेला बाहेर आला 9, आत गेला बाहेर आला 8, आत गेला बाहेर आला 7, असे मोजायचे. जमेल? सोपं आहे, एकदम सिंपल आहे. पहिले आपण 9 to 0 सेट करू. जमेल? ओके, कम्फर्टेबली सिट डाऊन. ओके, आता तुम्ही स्टार्ट करा. रेडी? स्टार्ट. झाल्यानंतर हाताला असं स्टप करा, डोळे चेहऱ्यावर असं करा. आता एवढी डिफिकल्ट आहे काही, पण सोपी सुद्धा नाही. काय काय होतं? थॉट्स वरती कंट्रोल नाहीये, माइंड डायव्हर्ट. काय करतं जेव्हा आपण असं करायला बसतं, तर काय करतं मन? काहीतरी विचार काढेल. मग हे कोणतरी गेलं बाजूनी, त्यांनी काहीतरी केलं. तिथं आपली इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय काही ना विषय घेऊन येतात. कुणाकडे येतात? मनाकडं. आणि मनाला काहीतरी करावं लागतं. आपण काय करतो आता या पिरियडमध्ये? काही करत नाही. हे खूप महत्वाचं आहे. हे इतकं महत्वाचं आहे कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, कुणाला प्रोडक्ट सांगतो, कधी कधी प्रोडक्ट घेत नाही लोक. घेत नाही का? कधी कधी असं वाटतं 10 पैकी मला वाटतं 9 लोक इंटरेस्ट सुद्धा नाही दाखवत. राईट और रॉंग? पण तेव्हा 9 लोकांनी नकार दिलाय म्हणजे आपल्या ज्या कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मनाला काय वाटतं? सगळंच नाही 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 नाही. राईट और रॉंग? सगळं जगच नाही 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 म्हणजे मग तो एक कुठला तरी म्हटला की परत मग इच्छा दाखवली होते. राईट और रॉंग? कसं असतं, ह्या नाही नाहीला 0 करण्याचा हे जी प्रक्रिया ही खूप महत्वाची. डॉक्टर लिम जेव्हा त्यांनी 27-28 वर्षापूर्वी जेव्हा DXN सुरू केलं, तेव्हा जेव्हा ते विचार करायला गेले की मला प्लीज हे गॅरडोमा उगवायचं, तुम्ही मला मदत करा, कुणीही त्याला तयार नव्हतं सांगणार, काही कुणी हेल्प करणार नव्हतं. पण तरी तो त्यांनी जिद्दीने केलं. नकारला होकारमध्ये त्यांनी बदललं. कसं? त्यांनी त्या मनाला रिसेट करून. अजूनही आज जगभरमध्ये एवढ्या ब्रांचेस आहे आपले, एवढे लोक आहेत, प्रत्येक लोकांना अजूनही डॉक्टर लिम व्हॉट्सअपवर उत्तरं देतो, मेडिसिन सांगतो, हे करतो ते करतो, किती करतो, आपल्याला कल्पनाच नाहीये. आणि तरी आरामात व्हिडिओ बनवतो, फेसबुकमध्ये सगळं करतो. समजलं? आणि त्याची पॉवर आहे इट्स बिकॉज ऑफ द माइंड. तर ही प्रॅक्टिस अवघड आहे का? पण सोपी सुद्धा नाही. क्रिकेट खेळणं अवघड आहे का? पण सोपं सुद्धा नाही. राईट और रॉंग? फुटबॉल खेळणं अवघड आहे का? नाही. बॉल नाही पायाने मारायचं. बोलायला सोपं वाटतं की नाही? पण वर्ल्ड कप खेळणार का तुम्ही? बरोबर की नाही? पळणं सोपं आहे का? काय असं पळायचं नाही. रेसमध्ये दौडू शकतो का? नाही. हो, तो उसके लिए तयारी करना पडेगा. तसंच आयुष्याच्या ह्या रेसमध्ये मनाला तयार करा आणि हे रोज प्रॅक्टिस करा. आता मी तुम्हाला 9 to 0 सांगितलंय. असे 3 सेट करा जे पहिल्यांदा करतायत. 9 to 0, 9 to 0, 9 to 0. जेव्हा हे परफेक्ट होईल तेव्हा तुम्ही 29 to 0 सेट करा, एक मोठा. जेव्हा तो परफेक्ट होईल विदाउट डिस्टर्बन्स, नंबर न चुकता, नंतर 29 to 0, 29 to 0, 29 to 0 चे 3 सेट करा. जेव्हा ते परफेक्ट होईल तेव्हा 99 to 0 सेट करा. समजलं? ज्या दिवशी तुमचा 99 to 0 सेट झाला परफेक्ट,
विदाउट डिस्टर्बन्स, तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये किती बदलाव झाले असेल तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल. ही माझी गॅरंटी. जी चाकू असते त्याला धार नसतो, ते जे कापतं ना ते कापत सुद्धा नाही, ते तोडतं. बरोबर की नाही? वांगी एका चाकू त्याला धार नाही, ती कापायला गेली एक तर मेहनत करावी लागते खूप, आणि ती कापली सुद्धा जात नाही, सगळं ते तुटलं जातं. बरोबर की नाही? आणि एक चाकू असते ज्याला धार असतं, त्यांनी 2 मिनिटात कापलं जातं. आज आपण सगळे प्रयत्न करतो, लोक खूप मेहनत करतात, पण रिझल्ट तसा येत नाही, तुटला येतो. बरोबर की नाही? आणि काही जण फक्त असं खप करतात आणि त्यांचा रिझल्ट येतो. का? कारण त्यांची माइंड शार्प झालेलं असतं. दिस इज अ ट्रेनिंग एक्सरसाइज. मी एक सायकोथेरपिस्ट आहे म्हणून मी एंडॉर्स सुद्धा करतो याला. ओके, तर या प्लीज. पण कुठून सुरुवात होणार? शाळेमध्ये जायचं, पहिलं युनिफॉर्म घ्यायचं. बरोबर की नाही? तिथून एक सिंपल थिंग आहे. कारण कपड्याने मनुष्याची मन नसतं ना, तो बदलायला सुरू होतो. मी ब्लेझर बिझर घातलं की मी स्टाईल मारणार. बरोबर की नाही? येस ना, कॉमन सेन्स आहे. साडी बिडी घातल्यानंतर पूर्ण ॲटिट्यूड चेंज होतो की नाही? हा, तसंच आहे. मग सिंपल आहे की जर मनाला चेंज करायचं आहे, पहिलं त्याचा जो मनाचा जो कंट्रोल आहे शरीर, त्याच्यावर जो अधिकार मन लावतो, त्या अधिकारावरच पहिलं चेंज करायचं. पहिले कपडे चेंज करायचे. ऑटोमॅटिकली नम्रता येते, ऑटोमॅटिकली भाषा चेंज होते, ऑटोमॅटिकली सगळी गोष्ट होतात, आणि तुम्हाला न कळत फक्त वस्त्राने मन बदलायला सुरू होतं. ओके, मन बदललं, मनाला रिसेट करायची प्रक्रिया आली, तुमचं आयुष्य बदलायला सुरू होतं आणि कळत सुद्धा नाही आपल्याला की एवढं सगळं झालं. ओके, आज बघा, आय एम सो फॉर्च्युनेट. I have been given the directorship of almost all manufacturing units. डॉक्टरनी मला ॲज अ पर्सनल असिस्टंट ठेवलंय. ओके, सो आय विल बी हेल्पिंग हिम टू एक्सपॅन्ड बिझनेस इन इंडिया. माझा एकच एम आहे, डॉक्टरचं सुद्धा स्वप्न आहे की DXN इंडिया शुड बिकम दी सेंटर फॉर DXN. आतापर्यंत मलेशिया लॅबॉरेटरी होती, आतापर्यंत सगळं केलं त्यांनी झालं, पण खरा बिझनेस ऍक्च्युली जो होणार आहे तो इंडियामध्ये होणार आहे, DXN इंडियामध्ये. नेक्स्ट फ्युचर बघा, पॉप्युलेशन कुठे आहे सगळ्यात जास्त? इंडिया आणि चायना. चायना तरी मोठे आहे देश, इंडिया छोटे आहे तरी भरलेलं आहे गच्च. राईट? कन्झ्युमर कुठे आहे सगळ्यात जास्त? आपलं कोणतं प्रोडक्ट आहे? कन्झ्युमर प्रोडक्ट आहे. सगळ्यांना जगायचे की नाही जगायचे? या पिरियड मध्ये, लॉकडाऊन मध्ये DXN 30% वाढली. खूप साऱ्या कंपन्या शटडाऊन झाल्या. कारण सगळ्यात महत्वाचा जो प्रोडक्ट आहे शरीरावर, अन्न, तेच आपल्याकडे आहे. आणि ते जर असेल, मी तर ते नेहमी सांगतो की जर म्हणजे फ्युचरमध्ये असं झालं सिच्युएशन की काहीच नाही अन्न जेवायला, पण ती शेवाळ आहे ना आपली स्पिरुलिना, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला वर्ष जगता येतं फक्त. तर इट इज सो पॉवरफुल. आणि आपण आता आंध्र प्रदेशमध्ये, आता सिद्दीपेटमध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट वी हॅव अ लँड ऑफ 54 एकर्स. त्याच्यामध्ये आपण फॅक्टरी सेटअप करतो. आम्हाला वाटलं ही सगळ्यात जगातली मोठी फॅक्टरी आहे, 3 पट. ओके, पण आता तिथं स्टोरी नाही. आता आम्हाला एक इन्व्हिटेशन आलंय आंध्र प्रदेशच्या चीफ मिनिस्टरकडून. ते म्हणतायत की तुम्ही सिद्दीपेटमध्ये काय करताय छोटी फॅक्टरी करून, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला जमीन देऊ, 3 पट जमीन देऊ, म्हणजे तुम्ही 9 पट मोठी फॅक्टरी बनवा. मग आता आम्ही तिथं चाललोय. आता आंध्र प्रदेश आम्ही सगळ्यात मोठी, कारण इंडियाला लागणारा जो स्पिरुलिनाचा डिमांड आहे तो एवढा आहे की करंट सिच्युएशन मध्ये आपली फॅक्टरीज किंवा हे मॅनेज करू शकत नाही. आणि नोनीची गरज एवढी आहे, वी नीड ऑलमोस्ट 5000 टन्स ऑफ नोनी. म्हणजे नोनीची डिमांड आहे, स्पिरुलिनाची डिमांड, पण हे सगळे मशीनमध्ये बनत नाही, ते उगवावं लागतं. राईट? ते शेती करावी लागेल. आपले सगळे प्रोडक्ट मध्ये कुणाला तरी उगवणार तेव्हा आपण त्याची फॅक्टरी बनवणार. बरोबर की नाही? मग ह्याच्यामध्ये कोलॅबोरेशन येतं फार्मर्स अँड कंपनी. म्हणून ह्या इंटिग्रेशन मध्ये आपण ती सेटअप करतोय इन आंध्र प्रदेश. द प्लेस कॉल नालाकोंडा. ओके, नागार्जुन सागर म्हणून मोठा डॅम आहे. वी आर कमिंग अप विथ अ ब्युटिफुल फॅक्टरी, स्पिरुलिना कल्टिवेशन, नोनी कल्टिवेशन प्लस अ युनिव्हर्सिटी फॉर लर्निंग. कारण डॉक्टरची इच्छा आहे की प्रत्येक जणांनी, आता कसं आहे आपण प्रत्येक गोष्टीला डॉक्टरकडे जातो. कुठलाही जानवर जो आहे, कुत्र, मांजर बिंजर, कुणी डॉक्टरकडे जात नाही, आपणच घेऊन जातो. बरोबर की नाही? जर ते जंगलामध्ये असले तर त्यांच्या तिथे जंगलामध्ये कुठलाही एक डिस्पेन्सरी नसते, काय नसते.
मनुष्य आज शिरतो त्याला अरे बाबा इसको लेके जाओ डॉक्टर के पास. आज फक्त मनुष्य डॉक्टर कॅरेक्टर बनवलाय. ऍक्च्युली आपण जो आहे आपल्याला सुद्धा इंटेलिजन्स आहे, आपल्याला एक इंटेलिजन्स आहे. ती इंटेलिजन्स आपण कधी टॅपच केली नाही. कुठली गोष्ट आपल्याला चांगली आहे कुठली नाही हे मन सांगतं आपल्याला, पण ते आपण ऐकत नाही. कारण आपल्या जे इच्छा आहे ते असे आहेत की आपण ते मनाला सुद्धा शांत करून ठेवतो. राईट और रॉंग? तर ह्या ज्या इच्छा आहेत ते जेव्हा आपण शांत करायला शिकलो आणि मनाचे जे अल्टिमेट जे नॉलेज आहे ज्याला आम्ही म्हणतो प्रज्ञा, ज्याला म्हणतो आपण विजडम, ती जेव्हा येते तर ऑटोमॅटिकली नॉलेज आपल्याला मिळतं आणि आपल्याला चॉईस करता येते की हे अन्न चांगलं आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल मिरची आपण रोज खातो की नाही? ओके, भारतामध्ये तर आपण खातो. आज सकाळी डॉक्टर म्हटले एक फर्मेंटेड मिरची करा. कसं आहे आपल्या भारतामध्ये जेवण कसं बनवतो आपण? तेल असतं का? ओके, नंतर काय करतो? गरम करतो मस्त करी विरी लावून. राईट? कुठलीही डिश आपली विदाउट गॅस होते का? आग पाहिजेच. हा, भले आग लागली तरी चालेल पण आग पाहिजे. राईट ना? अशी कुठलीही कच्ची गोष्ट आपण खातो का? कच्ची आहे, कच्ची फालतू लोक खातात. आपण शिजलेली मस्त एक दोनदा करी ती केलेली कशी खातो. आणि हॉटेलमध्ये तर सकाळ ते संध्याकाळ तेच बनवत असतं आणि आपण तेच बार बार खातो. राईट नो? तुम्हाला काय वाटतं जेव्हा आपण उकळतो भाजी बनवतो त्यामधले जे बॅक्टेरिया असतात चांगले गुड बॅक्टेरिया ते जिंद राहिले का? मग ऍक्च्युली तुमच्याकडे जे आहे ते डेड मटेरियल आहे. तुम्ही जे खाता ते सगळं डेड आहे. डेड खाल्ल्यानंतर काय होणार? तुम्ही डेडच होणार. राईट? स्पिरुलिना जेव्हा तुम्ही खाता, स्पिरुलिना माहिती काय? इट्स लाईव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल इव्हन इफ यू टेक अ स्पिरुलिना, आपली डीएक्सएनची स्पिरुलिना जर ओपन केली पाण्यामध्ये तुम्ही ठेवली आणि यू स्टार्ट स्टरिंग इट, यू कॅन ऍक्च्युअली स्टार्ट सीइंग दॅट स्पिरुलिना ग्रो बॅक. एवढी लाईव्ह आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये जिवंत आहे आणि या जिवंत तत्वांपासून बनवलेले घटक द्रव्य पितो. फॉर एक्झाम्पल नोनी जेव्हा आपण पितो, नोनीमध्ये लाईव्ह बॅक्टेरिया सुद्धा असतात. ते कारण ते फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पितो तर आपल्या आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया मेलेले असतात किंवा ते जगायला सुरू करतो. बघा आपले आतडे असे असतात. राईट? आतड्यांना जर बॅक्टेरिया नसेल जे खाणारे तत्व, आपण विचार करतो आपण खातो, नाही आपण टाकतो. खातो कोण? बॅक्टेरिया. पण ते खाणारे नसेल तर आपण टाकतो आणि ते निघतं. मग काही होत नाही कोणाला. हे समजून घ्या. ओके, सो दीज बॅक्टेरिया हे खूप मोठं इम्पॉर्टंट रोल करतात. आता ह्या मिरचीवरून डॉक्टरांनी काय सांगितलं की मिरची खाण्याची जी भारताची सवय आहे त्याला आपण एक पिक्कल काढू, प्रोबायोटिक पिक्कल, मिरची पिक्कल. म्हणजे जेवताना तुम्ही ही मिरची खाल्ली की आतड्यांमध्ये तुमचे बॅक्टेरिया नवीन निर्माण होतील. लोणचं पण ही लोणचं आपला लोणचं आहे ना तो सुद्धा डेंजरस आहे. तेल बी टाकून तिथं बॅक्टेरिया काय तुम्ही जगणार नाही. आपल्याला सवय झाली आहे सगळं साफ करायचं, मारायची सगळ्यांना. ती सवय झाली आहे. जमीन सुद्धा पेरायची म्हणजे पहिलं त्याला पूर्ण काढा, साफ करा, पाहिला नंतर त्यामध्ये बी टाका. राईट नो? पण अशी नाही. टेक्नॉलॉजी त्यांची फार्मिंगची वेगळी आहे. टेक्नॉलॉजी अशी आहे की जमीन जशी आहे त्याला राहू द्या, तिथं फक्त मिक्स करा आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे नॅचरल तत्व आहे त्या जमिनीमध्ये जाऊ द्या, तिथूनच काहीतरी टाकून उगू द्या सगळं. पण झाडाची पानं पडली खाली तर जमिनीमध्ये जाऊ द्या, ते त्याच्यामधूनच त्याचं खात बनणार. ही त्यांची टेक्नॉलॉजी आहे. पण आपण काय म्हणतो? अरे जमीन आता पेरायची, सगळं काढा, साफ करा पूर्ण, काही नको, एक वीट सुद्धा नको, घास सुद्धा नको, तिथं पूर्ण पाहिजे आणि नंतर आपण करतो. ही सवय झाली आपली. म्हणून आपली डायटरी हॅबिट्स टुडे वी हॅव टू चेंज. दूध आपण आपल्या देशामध्ये गायला जेवढं मान देतलं जातं मला नाही वाटत जगामध्ये कुठं देतात. बरोबर की नाही? आपली पूजनीय आहे गाय. एका बाजूने आपण त्याला देव मानतो, पूजतो, दुसऱ्या बाजूने तिचं दूध काढून पितो. नाही, यू सी द कॉन्ट्रोवर्सी मेंटॅलिटी. चायनामध्ये गायला सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. पण ते म्हणतात नाही इट्स गॉड लाईक, त्याचं दूध सुद्धा पिणं पाप आहे. मग काय करायचं? काय पियायचं? मुलांनी काय पियायचं? मग त्यांनी सोया मिल्क काढलं आणि पूर्ण फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स त्यांनी गाईला कधीही त्रास दिला नाही, फक्त सोया मिल्क पिलं. सोया मिल्क इज रिच इन प्रोटीन, प्लांट बेस्ड आहे, गुड फॉर युअर गट, रिच सो मच गुड, नो हार्मोन, काही नाही आणि कुणाला त्रास होत नाही. पण ह्या सोयामधून जसं दुधापासून पनीर बनतं, सोयामधून सुद्धा पनीर बनतं. माहिती आहे त्याला? त्याला काय म्हणतो आपण? टोफू. व्हेरी व्हेरी न्यूट्रिशियस, व्हेरी गुड. आता डॉक्टर ली म्हणतात राजेश एक काम कर, पुण्यामध्ये ना जर लोकांना आवडेल तर एक सोयाची फॅक्टरी टाक, सोया मिल्क दे आपल्या डीएक्सएन डिस्ट्रीब्यूटरला, त्यांना दूध पिऊ दे. आवाज नहीं आ रहा? तो सोया मिल्क की फैक्ट्री डालो, उनको अच्छा खिलाओ, अच्छा खाएंगे ते चांगले खाणार, चांगले राहणार
तर ते बिझनेस करू शकणार. जर ते चांगले नाही राहिले तर कसं होणार, राईट नो. सो मे बी फ्युचरमध्ये आपण भाजी विकू, मे बी आपण दूध विकू, मे बी प्रत्येक गोष्ट जी अन्नाशी जोडलेली आहे ते सगळं विकू आणि ती विकायलाच पाहिजे आपल्याला. ओके. सेकंड, फ्युचर काय आहे DXNचं 2021 मध्ये? तुम्ही सुद्धा उत्सुक असाल की काय होणार आहे 2021 मध्ये. 2021 मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला आता जसं चाललंय त्याच्यापेक्षा थोडं वेगळ्याने चालायला लागेल, या स्पीड घ्यायला लागेल. कारण हा जो होता 2020 रिसेट करायसाठी होता, शांत बसवला आपल्याला लॉकडाऊन मध्ये, बरोबर की नाही. आपल्याला किती पळायचं होतं पण आपण पळू शकलो नाही, घरामध्ये लॉक करून ठेवलं. ती जबरदस्तीची शून्य झाली आपली. एक वर्ष जबरदस्ती शून्य करून ठेवली गव्हर्नमेंटनी. ओके. पण इथं काय असं बसायचं का? बघा, जो धाव पळतो त्याला थोडी वेळ मिळाली बसायला तो बसतो, नंतर जेव्हा परत उठतो तो डबल स्पीडनी पळतो, राईट रॉंग. आत्ता जे पळायचं DXN ते डबल स्पीडनी पळायचं. म्हणून त्यासाठी मला माहिती आहे एक गोष्ट तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे रेंज ऑफ प्रोडक्ट्स, बरोबर. आत्तापर्यंत फक्त आपल्याकडे लिमिटेड रेंजचे प्रोडक्ट्स काय आहे, स्पिरुलिना, गॅरोडर्मा, एवढंच, कॉफी, चहा, याच्यामध्ये आपण खेळतोय, बरोबर की नाही. आता आपण काय खेळतोय, ऍक्च्युली बॅकग्राऊंड मध्ये खेळतोय, छोट्या छोट्या गल्ली क्रिकेट खेळतोय. आता आपल्याला स्टेडियम मध्ये उतरायचंय आणि स्टेडियम मध्ये उतरायला आपल्याला प्रोडक्ट रेंज लागणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे आणि मी ती इच्छा डॉक्टरांना सुद्धा सांगितली की किमान 500 प्रोडक्ट्स नेक्स्ट 2 वर्षांमध्ये यायला पाहिजे, कन्झ्युमर प्रोडक्ट्स. ओके, 500 प्रोडक्ट्स. प्रत्येक जो DXN मध्ये जॉईन होतो ना त्याला कदाचित गॅरोडर्मा काय आहे कसं आहे ते सांगता येणार नाही, अवघड आहे विकायला. पण मला एक सांगा, टूथब्रश विकायला अवघड आहे का? अवघड आहे? अहो, काय प्लॅस्टिकचं टूथब्रश वापरतात ते, प्लॅस्टिकचे दात, त्यांनी दात खराब होतात. हे घ्या बांबूचं टूथब्रश घ्या, बांबूच्या ब्रिसलनी ते दात घासा, त्याने बरं होईल. मग हे अवघड आहे का बोलायला? पण ह्याच्यामध्ये जर तुमचा बिझनेस होत असेल, चांगलं आहे का? मग असा प्रोडक्ट पाहिजे की नाही? हा एक प्रोडक्ट येणार आहे, बांबूचं टूथब्रश. ओके, नॅचरल 6 मंथ्स तक त्याची फुल व्हॅलिडिटी आहे. 6 मंथ पर्यंत तुमची डेंटल हेल्थसाठी प्रत्येक डेंटिस्ट आजच्या डेटमध्ये बॅम्बू टूथब्रश ऍक्च्युली प्रमोट करतो आणि प्रिस्क्राईब करतो. स्पेशली कोलगेटचा ब्रँड, तुम्ही गुगलमध्ये आणि अमेझॉनमध्ये सर्च करा कोलगेट बॅम्बू टूथब्रश. ओके. आणि त्याची किंमत बघा, त्याची किंमत आहे काही 110 रुपये काहीतरी. ओके. DXN मध्ये ते आम्ही ट्राय करतोय 99 मध्ये तुम्ही विकता. म्हणजे आता आपल्याला प्रोडक्ट रेंज जी आणायची आहे ती रिटेल मार्केटच्या लाईन मध्ये आणायची. मीठ पाहिजे का सगळ्यांना? आपण आतापर्यंत काय खातो, आयोडाइज नमक. ते पहिलं काय कुणाला द्यायचे माहिती का? ज्यांना गलगंड व्हायचा, हायपोथायरॉइड ज्यांना होतं, आयोडीन डेफिशियन्सी व्हायची, त्यांना ते आयोडीन म्हणून नमक द्यायचं. नंतर काय म्हटलं, एक काम करा सगळ्यांनाच द्या. मग आपण ज्यांना नाहीये ते सुद्धा खातात, बरोबर की नाही. आता ज्यांना डेफिशियन्सी नव्हती त्यांनी सुद्धा खाल्लं. आता त्याच्यामुळं थायरॉइड कमी नाही झाला, हायपोथायरॉइड कमी झाला का? थायरॉइडचे प्रॉब्लेम वाढले, आता हायपर थायरॉइड झाला. कारण तुम्ही जास्त टॉर्चर केलं. कुठेतरी आपल्याला सॉल्ट जो आहे तो सॉल्ट आणि एक दुसरा वर्ड आहे त्याच्याबरोबर असॉल्ट. सॉल्ट जर जास्त प्रमाणामध्ये घेतला की असॉल्ट होतो. असॉल्ट म्हणजे अत्याचार. आपल्या शरीरामध्ये अत्याचार होणारा तत्व नको. एक असतो रॉक सॉल्ट. रॉक सॉल्ट जे असतो तो दगडामधून मिळतो. एक असतो टेबल सॉल्ट. ते काय करतात, समुद्राचे किनारे जे असतात त्याच्या बाजूला असे ड्रिल करतात, त्याच्यामधून जे हे काढतात काय म्हणतात मिठाचं पाणी, त्याला रिफाईन करून आपल्याला देतात टेबल सॉल्ट. आणि एक असतं सी सॉल्ट, समुद्राचं पाणी हे करून करतात. अजून एक आहे हिमालयन पिंक सॉल्ट. हिमालयाच्या पर्वतांमध्ये ओके, ती जी पर्वत ऍक्च्युली एका काळामध्ये म्हणजे लाखो वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वी ती जमिनी ती समुद्राच्या आत होती. ती समुद्र सुकलं तिथलं आणि ते समुद्राचं पाणी आणि त्यातले सगळे जी तत्व सगळे जे मिनरल्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये लॉकडाऊन झाले आणि त्याचे आता झाले खडे, असे मोठे मोठे पहाड आहे. ओके, ते गुगल करा तुम्ही हिमालयन पिंक सॉल्ट. ते हिमालयन पिंक सॉल्ट मध्ये 84 मिनरल्स आहे. ओके, येस, ते म्हणतात कॉन्ट्रोवर्सी आहे की 2% आहे त्याच्यामध्ये, आणि पण 0 पेक्षा 2% कधीही चांगलं, समजलं. आणि ते रोज खाणार आहे तर त्यांनी तर फायदा होणारच आहे. तर पिंक सॉल्ट सारखी गोष्ट आपल्याला पाहिजे की नाही? मीठ पाहिजे की नाही घरात? ओके, ते सुद्धा तुम्ही विकणार कारण ते सुद्धा प्रोडक्ट लवकर येणार आहे, हिमालयन पिंक सॉल्ट. सो आता मी काय करतोय, मी प्रोडक्ट रेंज जी आहे ती इझिली आपण जी चांगली करता येईल आपली लाईफस्टाईलशी जुळलेले प्रोडक्ट ते लॉन्च करणार आहे. सिंपल चीज, कान साफ करायला आपण
इयरबड वापरतो का? येस नो? ते आपण प्लास्टिकचं वापरतो. किती नुकसान होतं? ती प्लास्टिक कुठे जातं? आपण नेचर लव्हिंग लोक आहेत. DXN नेहमी नेचरला व्हॅल्यू देतं. आपल्याकडे जे आता इयरबड येणार ते सुद्धा बॅम्बूचे येणार आहे. बॅम्बू इयरबड्स. ओके, सेम प्राइस, मार्केट प्राइस 60-70 जे मार्केट प्राइस आहे त्याच्या आसपासच असणार आहे. आपलं कुठंही असं म्हणणार नाही की बाबा ये बहुत महंगा है आप डबल करके बेच रहे हो, असं नसेल. ओके, आपला कॉम्पिटिशन आता रिटेल मार्केटशी आहे. आपल्याला रिटेल मार्केटमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सची रेंज आपल्याला आणायची, फुल प्रोडक्ट रेंज. तर आता मी बिहारच्या लोकांना विचारतो तुम्हाला काय पाहिजे, तर काही लोकांनी सांगितलं राईस ब्रँड ऑल पाहिजे, तर ते सुद्धा आम्ही करणार आहे. असे एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स, तुमच्या काही इच्छा असेल ते सांगा. मी धान्य सुद्धा आणणार आहे, ऑर्गॅनिकली ग्रोन धान्य, कुठलेही पल्सेस असू द्या ते सुद्धा आम्ही आणणार आहोत. ओके, मिरची आणणार आहोत, हळद आणणार आहोत, बेस्ट हल्दी ऑफ इंडिया जे मेघालयमध्ये लटकाँग हल्दी मिळते, विच इज व्हेरी रिच इन कुरकुरमिन आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्ससाठी ते बेस्ट आहे. पण आपण ते आहारामध्ये टाकले तर अजून बेनिफिट आहे. अशा आहारीय द्रव्य आणि आहारी रोज लागणारे वस्तू ते आणणार आहे आपण DXN मध्ये. ओके, सो DXN 2021 इज गोइंग टू चेंज इट स्ट्रॅटेजी स्पेशली फॉर इंडिया. इंडियामध्ये स्ट्रॅटेजी ही असणार आहे की माय सेलर जे डिस्ट्रीब्युटर आहे तो इक्विप होणार आहे फॅन्टॅस्टिक प्रोडक्ट. आयुर्वेदाची पूर्ण रेंज येणार आहे. शेवटी माझा विषय येतो, मी सोडणार नाही तो, आहे ना, तो मला पाहिजेच पाहिजे. कारण हे जे 8 वर्ष मी इथं DXN मध्ये दिली ती फक्त आयुर्वेदाला कुठेतरी जगासमोर आणण्यासाठी, आणि हा मला आता सगळ्यात मोठा चान्स मिळाला आहे. मग आयुर्वेदाची रेंज तर तुम्ही विसरून जा. वी आर गोइंग टू ग्रेट फ्रॉम च्यवनप्राश टू ऑल सिंगल हर्ब्स आपल्याकडे येणार आहे. ओके, या आय थिंक सो इन द नेक्स्ट मंथ और सो वी आर कमिंग अप विथ 6 हर्ब्स, त्रिफला, ब्राह्मी, गुडुची, अश्वगंधा, गिलोय. वी आर कमिंग अप इवन ब्लॅक क्युमिन सीड्स, हे सुद्धा काला जिरा, ते सुद्धा खूप चांगलं आहे. सो प्रोडक्ट्स आपल्याकडे आता भरपूर आहे ना. इन द लिस्ट राईट नाव आर 20 प्रोडक्ट्स दॅट वी गोइंग टू लॉन्च. आणि माझी इच्छा अशी आहे की मी इथंच राहायचो मोहननगरमध्ये. मोहननगर माहिती आहे? चिंचवडमध्ये. तर तिथं आमची एकच थिएटर होता, जयश्री थिएटर. आणि शुक्रवारी तिथे एक पोस्टर लागायचं, पिक्चर रिलीज. शुक्रवारी एक पिक्चर रिलीज होतं. माझं स्वप्न काय आहे की दर शुक्रवारी आपल्या DXN मध्ये एक प्रोडक्ट लॉन्च व्हायला पाहिजे. काय पिक्चर, जसं बघा पिक्चर सुद्धा पिक्चर बनवणं सोपं नाहीये, पण जर ते बनवू शकतात एवढं की चला दर आठवड्याला एक पिक्चर काढू शकतात, तर आपण प्रोडक्ट नाही करू शकत? नक्की करू शकतो. एक प्रोडक्ट आपण लॉन्च करू, ती बस क्रिएट करू, एव्हरी फ्रायडे और सॅटर्डे कुठला तरी एक दिवस डिसाईड करू, विल कॉल इट द लॉन्चिंग डे. ह्याला वेळ लागेल मला थोडंसं 1-2 महिने अजून सेट व्हायला, कारण मी आताच रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. अजून मी वर्कआउट करतोय मॅथमॅटिक्स अँड एव्हरीथिंग. बट माझा अल्टिमेट उद्देश आहे की तुम्हाला सगळ्यांना एम्पॉवर करायचं विथ द रेंज ऑफ प्रोडक्ट्स. ओके, कोर फिलॉसॉफी विसरू नका. माझा अजूनही कोर फिलॉसॉफी किंवा डॉक्टरांची कोर फिलॉसॉफी काय आहे? हेल्थ इज आर प्रायमरी थिंग. आम्ही हेल्थला सोडून काही गोष्टी करणार नाही. फॉर एक्झाम्पल इवन बनियन अँड अंडरपॅन्ट्स आणि हे गोष्टी जी आहे, वी आर गोइंग टू कम अप विथ दॅट विथ 100% कॉटन. आपण एक फॅक्टरी ऑलरेडी सेटअप केली. जेव्हा आपण सुरुवातीला किमोनो सुरू केलता तर आपण किमोनो थर्ड पार्टी कडून बनवून घेतला, कारण आपल्याकडे काही सेटअप नव्हता. वी डिड नॉट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, काय नव्हतं. बट नाव वी हॅव अ कम्प्लीट फुल फ्लेज फॅक्टरी. आपण स्वतः आणि सिद्दीपेठच्या लेडीज, मुस्लिम लेडीज, हिंदू लेडीज, सगळे मिळून एकत्र हे किमोनो शिकतात. आणि आपण हे जेव्हा घालतो त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण एक एम्प्लॉयमेंट दिला, त्यांच्या घर चालतं. हे सिम्पल चीज जे कॉटन फार्मर्स आहेत, आणि आम्ही फक्त कॉटनसाठी लिमिटेड केलं. आम्ही सगळीकडे जातोय आता. वी आर हेल्पिंग देम. फ्रॉम दिस $10 गोज टू फार्मर वेलफेअर. प्रत्येक कॉटनची वस्तू तुम्ही वापरणार आहे, जसं फ्रॉम टूथब्रश किंवा इयरबड्स, तर त्यातले सुद्धा तत्व काय आहे, सम पर्सेंटेज विल गो फॉर द वेलफेअर ऑफ पीपल इन द स्टेट ऑफ तेलंगणा. आणि देन सेम कॉन्सेप्ट आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. सेम कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक स्टेटमध्ये करायचं, नंतर मल्टिप्लाय करायचं. ही डॉक्टरांची सवय आहे. एक जागेवर सुरू करायचं, नंतर फटफट स्प्रेड करायची. जर तो मनुष्य मलेशियाच्या अलोसितरच्या छोट्या एका स्मॉल
स्टेट पासून सुरू करू शकतो DXN आणि जगाच्या प्रत्येक कोणाला घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला त्याच्यावर डाऊट आहे का तो तेलंगणा पासून सुरू करून इंडियामध्ये सगळीकडे घेऊन जाऊ शकतो की नाही? 100%. त्याला ते ओके, सो व्हेरी इझी. सो आय सी अ व्हेरी ब्राईट फ्युचर नाव फॉर DXN. आपल्याला ती फ्रीडम आहे अँड DXN विल बिकम द HQ, द फ्युचर हेडक्वार्टर्स ऑफ DXN वर्ल्ड. आणि हे होणार आहे कारण DXN फक्त इंडिया नाही, आपण DXN नेपाळ सुद्धा आता सुरू झाला आहे. आपण तिथं सुद्धा फॅक्टरी टाकतोय. DXN बांगलादेश सुद्धा फॅक्टरी टाकतोय. DXN श्रीलंकामध्ये सुद्धा फॅक्टरी टाकतोय. दुबई, द किंग ऑफ दुबई यांनी डॉक्टर लिमला 60 एकर जमीन दिली. अच्छा विचार करा, दुबईमध्ये जमीन सोपी आहे का? पण जर त्यांनी डॉक्टर लिमला 60 एकर जमीन दिली की तुम्ही इथे येऊन काहीतरी करा, तर वी हॅव बीन गिवन दॅट ऑपॉर्च्युनिटी. आपण तिथे एक फॅक्टरी टाकतोय. म्हणजे एव्हरी कंट्री आपली एक फॅक्टरी असणार आहे. एव्हरी स्टेट. मी तर डॉक्टर लिमशी बोलताना तेच बोललो, कालच बोलत होतो की एक फॅक्टरी नको डॉक्टर ते सिद्दीपेठमध्ये. मला प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक इथं एक छोटी फॅक्टरी जरी झाली, 10,000 फॅक्टरी झाल्या तर कसं चेंज होणार? नक्की होणार ना. कारण एवढे प्रोडक्ट्स होणार, एवढी एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार आणि आपली जी स्पॅन आहे ती कंट्री वाईड असेल. So maybe in future we come up with this a soya factory in Pune, a biscuit factory in Amravati or somewhere or the other. We don't know. We are going to come and these are all company owned. Yeah, company owned. Simple चीजें हम लोग करेंगे. अभी आपको बताओ और एक प्रोडक्ट का जो रिसर्च हो रहा है. डॉक्टरनी काय केलं, आपण आतापर्यंत हे ओट फ्लेक्स खात होतो ना, ओटची आपली सिरियल. सो डॉक्टरला असं वाटतं की ओट्सचं इंडियामध्ये उगवत नाही ना आपण जास्त. आपल्या इथं देशाचे इंडिजिनियस ग्रेन कुठले आहे? ज्वार, राईट. सर आम्ही आता एक एक्सपेरिमेंट केला, ज्वारची आम्ही पॉप्स बनवतो. ते काय पॉपकॉर्न सारखं ना, त्याला पॉप करतो. हे आमचे स्टुडंट करतात डॉक्टरच्या गायडन्समध्ये. पॉप केल्यानंतर ते पॉप झाल्यानंतर त्याला आम्ही एक रोलरमधून फ्लॅट करतो. समजलं? लाईक वी डू फॉर फ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स. जसे आता वी गोइंग टू हॅव जवार फ्लेक्स, ओके, वी गोइंग टू हॅव बाजरी फ्लेक्स, वी गोइंग टू हॅव रॅगी फ्लेक्स. या आणि ह्याच्या बेसिसवर आपले सिरियलची लाईन येणार आहे. Okay, with spirulina, with all those things. So, apply indigenous, again, health as the basic thing, we are doing these things. In future, we are coming out with so many products. Like for example, आता आपण सगळ्यांना कोका-कोला हे सगळे पितात लोक, बरोबर? ते का पितात? त्यामध्ये ते बबल्स असतात, कार्बन असतो, सोडा सारखं असतं म्हणून ते आवडतं. आता मी डॉक्टर बरोबर लास्ट आय थिंक सो 3 months वी आर एक्सपेरिमेंटिंग. एक कॉन्सेप्ट आहे कंबुचा, केफीर आणि हे. तुम्ही जर ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर गुगल करा. सोपी आहे. त्यामध्ये यू नीड अ सर्टन काइंड ऑफ बॅक्टेरिया कॉल्ड ॲसिटोबॅक्टर बॅक्टेरिया. ते हवेमध्येच असतं पण आपल्याला कधी माहीत नाही. ते स्वतः बनवतं कार्बन डायऑक्साईड ड्रिंकमध्ये. आणि मी आय थिंक सो लास्ट 1 month मी घरामध्ये आपलं स्वतःचं वेगवेगळे फ्लेवरचे ड्रिंक्स बनवतो. ह्याचे जे बेसिक तत्व आहे ते सुद्धा आपण लोकांना विकणार आहे. वी आर गोइंग टू सेल दॅट ऑल्सो ॲज अ प्रोडक्ट. सो पीपल कॅन मेक देअर ओन सोडा अपने घर में, नॅचरल प्रोबायोटिक सोडा. त्याने ऍक्च्युली आतड्यामध्ये जेव्हा ते जातं तेच काम करतं खाण्याचं आणि गॅस बरोबरचं. म्हणून आतडे जे असतात हे नेहमी ओपन राहतात, कधीही असे पडत नाही. आणि असे पडणार नाही तोपर्यंत कॉन्स्टिपेशन होणार नाही. जोपर्यंत उघडे राहणार, भले काही नसेल त्याच्यामध्ये पण ते ऍटलिस्ट गॅस पाहिजे तिथं. यू अंडरस्टँड? जर ते पडले मग तिथून त्यांचे अडिशन होतं. 2 चामड्या एकत्र आल्या की जुळतात, मग कॉन्स्टिपेशन आणि ह्याची साईज सुरू होते. तर ह्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक्स पाहिजे जे मेंटेन करेल. तर ह्या तत्वांचे प्रोडक्ट्स आपण आता लॉन्च करणार आहोत. सो वी गोइंग टू कम अप विद मेनी प्रोडक्ट्स. ओके, और क्या बताना है आपको? इससे ज्यादा एक्साइटमेंट कुछ हो सकता है? बस ना. हाँ, प्राइसिंग मैंने बताया ना. अब तक क्या सोच रहे थे हम लोग? डायरेक्ट सेलिंग मतलब दूसरा डायरेक्ट सेलिंग क्या करता है, दूसरा कंपनी क्या कर रहा है. अब दूसरा कंपनी छोड़ो, पहले बेसिक्स पे जाओ. डायरेक्ट सेलिंग कशासाठी आलती? कारण रिटेल मार्केटमध्ये जे प्रोडक्ट विकले जात होते त्याच्यामध्ये लोक ॲडव्हर्टायझिंगमध्ये पैसा खर्च करत होते. म्हणजे 20 रुपयाची गोष्ट 80 रुपये खर्च करून ती आपण 100 रुपयामध्ये घेत होतो, बरोबर की नाही? मग आपली ऍक्च्युली कॉम्पिटिशन रिटेल मार्केटशी आहे, नेटवर्क मार्केटिंग कंपनीशी नाही. आपल्याला रिटेल मार्केट म्हणजे आपल्याकडं जो प्रोडक्ट येतो तो जर मार्केटमध्ये 100 रुपयाला येतो तर आपलं सुद्धा त्या रेंजमध्ये यायला पाहिजे. राईट ऑर रॉंग? म्हणजे काय होईल, ते 80 रुपये जे ऍडव्हर्टायझिंगसाठी खर्च होत होते ते 80 रुपये कुणाला मिळणार? ते तुम्हाला मिळणार बोनस म्हणून. हीच आपली स्ट्रॅटेजी होती. ही स्ट्रॅटेजी आपण करणार आहोत. आणि आपण युनिक काय असणार आहोत कारण आपल्याकडे युनिक प्रोडक्ट रेंज आहे आणि युनिक फिलॉसॉफी आहे. आपली फिलॉसॉफी मेन आहे. जो मेन आहे आपली फिलॉसॉफी, कुठलीही गोष्ट करतो आपण हेल्थच्या बेसिसवर करतो. ओके,
तुम्हाला असं वाटत असेल की म्हणून काही असंच आहे फक्त हे मेडिटेशनसाठी. फायनान्स मिनिस्टर ऑफ तेलंगणा त्यांनी सुद्धा मला मागितलं की प्लीज मला 2 जोड्या दे, रात्री घालायसाठी, सकाळी मेडिटेशन करायसाठी बेस्ट आहे यार, हे कम्फर्टेबल आहे. 100% ब्रीदेबल कॉटन स्किनसाठी तुम्ही दिलं, युअर स्किन इज गोइंग टू अप्रिशिएट दॅट. ओके, इट फील्स गुड. सो प्रोडक्ट रेंज, प्राइसिंग, व्हरायटी, न्यू लॉन्चेस हे सगळं होणार आहे. बट माझी एक्सपेक्टेशन तुमच्याकडे एक आहे, मी हे सगळं करतोय आता तिथे जाऊन. तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? DXN प्रमोट करायचं, सेल वाढवणं, प्रमोट करायचं आणि कॉन्फिडन्स. बघा, आय एम टेलिंग यू, चांगली गोष्ट केव्हा सुरू होते? पहिले चांगल्या विचारापासून, राईट? आपल्याला पैसे पाहिजे की नाही पाहिजे? बेवकूफ असेल जो मनुष्य म्हणेल की हमको पैसा नहीं चाहिए. पैसा सबको चाहिए, पैसे के बगैर कुछ नहीं हो सकता, राइट? नो, ये शरीर को खून चाहिए कि नहीं चाहिए? और खून को खाना चाहिए कि नहीं चाहिए? खाने को पैसे चाहिए कि नहीं चाहिए? हर चीज को पैसा चाहिए. मन की शांति के लिए भी पैसा चाहिए. बैंक वाला पीछे खट कर रहा, तुम बोलेंगे 5 मिनट रुको मैं मेडिटेशन कर रहा हूँ, बोलेंगे तेरी तो चल निकाल पैसे निकाल. कोई भी नहीं सुनता. मनी इज द की इंग्रेडिएंट टुडे and you can become super duper rich if a guy. मैं क्यों बता रहा हूँ? जब मैं ऐसे व्यक्ति को देखा जिसने 2,500 से आज 3.5-4 लाख रुपया कमा रहा, और मुझे बोल रहा, मैं बोला फिर गाड़ी कौन सी ले रहा है? बोलता सर अभी नहीं, मुझे पहली गाड़ी जो लेनी है वो मर्सिडीज बेंज लेनी है, और मेरा बोनस आने वाला है अगले साल 10 लाख रुपीज पर मंथ. मैं तभी लेने का फुल प्लॅन हो गया. मतलब त्यांनी 10 लाखाचा विचार सुद्धा केला. 2,500 रुपये कमवणारा DXN मधून आज 10 लाखाचा विचार करतो. आणि का? कारण त्याचे विचारच बदलले. आता तो टाइमपासच करत नाही, फक्त काम करतो आणि त्याच विषयामध्ये तो विचार करतो. अनफॉर्च्युनेटली युअर कंपनी मॅटर्स. तुम्ही जे आजूबाजू असतात ना, जर 10 लोकांनी नो नो म्हटलं तर तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली असा विश्वास होतो की नाही होऊ शकत. एक जण असेल, लाईक फॉर एक्झाम्पल माय डॉटर, तिने बिचारीने काल फोन केला, मिसेस होती, आम्ही बसलेलो, तर ती म्हणली मम्मी कल सुबह 6 बजे तू मुझे पिकअप करने आना. ती मम्मीकडे माझ्या, ती मला तुम पिकअप करने आ जाना, हमको जाना है ये मानस लेक हम पिकनिक कर रहे हैं, सब लोग आने वाले, आप आओ, हमको पिकअप करके आओ, मेरा सब कुछ लेके आओ. माझी वाईफ म्हणली हॅलो तू कसा प्लॅन केला, पहिला कौन कौन आने वाला, क्या क्या होने वाला? अरे मम्मी तुम चिंता मत कर, तुम आ जाओ. नहीं मेरे को पहले प्लान बता, अगर नहीं प्लान बता देंगे तो मैं नहीं आएंगी. ती उदास झाली. तिने फोन लावला. मी नंतर मिसेसला सांगितलं असं नाही करायचं. तिने पहिल्यांदा एक स्टेप घेतली प्लॅनिंगची, तिने पहिल्यांदा एक स्टेप घेतली काहीतरी करण्याची, आणि तू काय केलं? ती ठप केलं. कुणाची गॅरंटी आहे का होणार आहे प्लॅन कुणाला माहित नाही ना. सुरुवात विचार केली तिने, विचार केल्यानंतर जेव्हा कार्य करतो तेव्हा प्लॅनिंग होते. आतापर्यंत स्ट्रॅटेजी जी होती ना, जी शिकवली जाते की प्रत्येक गोष्ट पहिली प्लॅन करा, बरोबर, मग ते प्लॅन केल्यानंतर त्याच्या प्लॅन हिशोबनी चाला. असं होत नाही. मला रेड कलरचं टी शर्ट घ्यायचं आहे म्हणून मॉलमध्ये गेलो, मी एक पूर्ण दिवस सर्च केला आणि मला तो रेड टी शर्ट नाही मिळाला, माझा दिवस गेला वायाचा, राईट और रॉंग? आणि मला रेड टी शर्ट नाही मिळाला. मी बेवकूफ आहे. मी काय करायला पाहिजे? आय शुड गो विथ अन ओपन माइंड, आय शुड हॅव चॉईसेस. मी तिथं जाणार, मी बघणार, जे विषय मला आवडेल ते होईल. कदाचित 1 मिनिटामध्ये सुद्धा मला शर्ट मिळेल आणि मी घेऊन बाहेर निघू शकतो, राईट और रॉंग? मनुष्य कधी कधी त्या प्लॅन मध्ये एवढा अटकतो की तो इथून तिथे जाण्याचा प्रयत्नच करत नाही, सरळ जातो. आणि दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. सो प्लॅन्स आर मेड टू हँडल चॅलेंजेस. जेव्हा चॅलेंजेस येणार तेव्हा प्लॅनिंग करायला पाहिजे. चॅलेंज आला नाही, तुम्ही प्लॅनिंग करताय, नो प्रॉब्लेम, त्याचा फायदाच नाहीये. सॉरी की तुम्ही पहिलं बघा तरी, सरी जंगलामध्ये जा, वाघ आल्यानंतर तुम्ही गोळी मारा का? जंगलामध्ये आज पहिलं पाय टाकलं, मला सांगा खरं, राईट और रॉंग? मग तुम्हाला ते सांगणारे जे ट्रेनर असतात सांगतात यू मेक युअर प्लॅन, यू डू दिस. जंगलामध्ये खूंखार जानवर होते, ये होता है, तुम गन लेके जाओ, ये लेके जाओ, और जैसे अंदर तो ध्यान रखो, खटखट खटखट मारते रहो. असं नाही होत, बरोबर? यू हॅव टू बी स्मार्ट. किती लोक आत्ताच्या नाही, पूर्वी काळी जंगलामधून असे जायचे यायचे, बरोबर की नाही? तेव्हा गन बी नव्हते तरी लोक यायचे की नाही का? बिकॉज फिअरलेस. अनफॉर्च्युनेटली इन DXN ऑल्सो आपल्याला फिअरलेस व्हायला लागेल. फिअरलेस म्हणजे जस्ट गो ब्लाइंडली प्रमोटिंग प्रोडक्ट्स. ट्रस्ट पाहिजे तुम्हाला, ट्रस्ट पाहिजे की कंपनी इज डुईंग इट्स जॉब. कंपनीच्या क्वालिटी, कंपनीचे प्रोडक्ट्स, कंपनीची जी पॉलिसी आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. विश्वास असेल तरच ती गोष्ट करायची, नसेल तर गोष्टमध्ये ऍक्च्युली एंट्री सुद्धा करायची नाही. इफ यू आर अ पार्ट ऑफ DXN, बी 100% ऑफ DXN. जर नसेल 50-50 नका करू.
पोहायला जमतं की नाही माहित नाही, पण पाण्यामध्ये उडी टाकूच नका जर माहित नाही असेल तर. कारण जर तुम्ही डुबत असाल कुणी वाचवणं येणार नाही. येत असेल तर नक्की, आणि नसेल येत तरी तुम्हाला विश्वास होता की ते सगळ्यांना येतं, मला सुद्धा येईल तरी मग उडी मारा, कारण तुम्हाला नक्की येणार. राईट ऑर नो? सो दिस कॉन्फिडन्स यू नीड टू हॅव. सो ट्रस्ट, कॉन्फिडन्स या गोष्टी पाहिजे, अँड यू विल बी डेफिनेटली सो मेरा ॲक्च्युली इथं येण्याचं एकच मेसेज होता. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू टेक अ मेसेज की आपल्याला DXN थ्रू माझा पर्सनल अजेंडा तो आहे डॉक्टर लिम बरोबर. आय वॉन्ट टू ब्रिंग बॅक माय इंडिया. माझी भारताची संस्कृती जी होती, जिथं कुणीही गरीब नव्हतं, कुणीही दुःखी नव्हतं, कुणीही बेरोजगार नव्हतं, सगळी वी वर द मोस्ट हॅपीएस्ट सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड. आपल्याकडून चायनीज लोक शिकायची, ते शिकले आणि स्वतःला त्यांनी सवरलं. आपल्याकडं आपलं शिकलेलं जे होते, आपल्यावर जे अटॅक झाले, ज्यांनी आपल्याला इन्फ्लुअन्स केलं, आपण सगळं विसरलो. वी हॅव फॉरगॉटन. नाव वी सर्च फॉर अ जॉब रादर दॅन टू इम्प्रूव्ह अँड हॅव अ स्किल. स्किलवर आपण विचारच करत नाही. आपण काय म्हणतो, आपली एज्युकेशन झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? जॉब. जॉब म्हणजे काय? स्लेव्हरी. बट आय एम टेलिंग यू अ स्किल ऑफ ट्रेड. एक गोष्ट इथून तिथं जाणं, कारण जेव्हा मुवमेंट होते प्रोडक्टची A to B, B to C, त्याला म्हणतो ट्रेड. आणि ट्रेड मधून बिझनेस होतो, बिझनेस मधून इन्कम होते. एव्हरी रिचेस्ट मॅन इज अ मॅन हु हॅज ट्रेडेड प्रोडक्ट्स. राईट or no? One who does research is in a lab. Okay, but the one who trade that research are the ones who become businessmen. Getting my point? तुम्हाला what you have to do, डॉक्टर लिमनी रिसर्च केलेली आहे. मी तुम्हाला एवढं अश्युरन्स देऊ शकतो की प्रत्येक प्रोडक्ट विदाउट intensive research, and Dr. Lim's research is amazing. Without that, those products don't come in the market. So तुम्हाला फक्त ट्रेड करायचंय. You have to become good tradesmen, represent, be open राहा, तुम्ही strong राहा, बोलायला घाबरू नका. ओके, या विनेगर. आता आम्ही फूड विनेगर लॉन्च करतोय, पण डॉक्टरांना म्हणतात की मार्केटमध्ये जो मिळतो तो विनेगर चांगला नाहीये. सम पीपल सिंथेटिक विनेगर बनवतात स्वस्त, पण आपल्याला आता विनेगर बनवायचं. आता डॉक्टरनी काय केलं, आम्हाला काहीतरी करायचं म्हणून विनेगर बनवायचं. तर इथं ताडी असते ना, तेलंगणामध्ये ताडी काय म्हणतात, टॉडी म्हणतात, ताडीच म्हणतात ना, ताडी विकणारे लोक असतात. डॉक्टर म्हणले अरे ते ताडीवाल्याला भेट. आम्ही म्हणलं ओके, ताडीवाला भेटून काय? बोललं त्याच्याकडून ताडी घ्या विकत. बोललं किती? बोललं घ्या एक 10-20 लिटर घ्या. 20 लिटर ताडी. बोललं हो घ्या. आपण त्याच्यामधून ते आपल्याला एक तो बॅक्टेरिया आहे आणि एक ईस्ट आहे, त्याला आपल्याला पकडायचं आहे. म्हणलं कुठून पकडणार डॉक्टर? म्हणलं ते कसं असतं, ते म्हणलं की त्या तॉडीमध्ये एक कपॅसिटी असते की त्या टाईपचंच बॅक्टेरिया व्हायरस पकडण्याची, सॉरी ईस्ट पकडण्याची. तर त्या फंगसला पकडण्यासाठी आणि त्या बॅक्टेरिया पकडण्याची त्याच्यामध्ये स्किल असते. तर ते घेऊन या आणि तुम्ही 20 बॉटल भरा. किती? 20. कुठल्या तरी बॉटलमध्ये येणार तो नक्की. आता काय करतो, हा जो मच्छी पकड़ते ना वैसा कर रहा हूँ. 20 बॉटल भरे, उसमें से बोला कि किधर तो आएगा वो, किधर तो आएगा, पक्का आएगा. आपण बघू. रोज तो म्हणायचा फोटो पाठवा. तो कुठे आहे डॉक्टर लिम? मलेशियामध्ये. रोज बेचारे हमारे इंटर्न जो थे वो रोज 1 बॉटल 2 बॉटल, सर इसमें बबल दिख रहा है, हाँ वेरी गुड, इसको रखो. बाकी सब सर इसमें कुछ नहीं. एक काम कर, ये 19 बॉटल फूक दे, जिसमें बबल आया उसको संभाल, त्याला सांभाळ. त्याच्यामधून त्यांनी ते प्रोसेस सुरू केलं. त्यामधून जो मेन आपल्याला इन्ग्रेडियंट होता तो बॅक्टेरिया अँड दॅट फंगस, त्यांनी तो हार्वेस्ट केला आणि हव्यामधून एक प्रोडक्ट बनवला फ्रॉम दी एअर. अँड नाव त्यांनी त्या त्याला मदर हे म्हणतो कल्चर, मदर कल्चर म्हणतो, की आता आई झाली. कारण तिथून आता पुढचे बॅचेस निर्माण होणार आणि या इट्स अ फर्स्ट प्रोडक्ट. आता तिथून ही टेक्स दॅट, त्याच्यामधून म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ इट इज 1 लिटर, त्यामधून अर्धा लिटर तो त्याच्यामध्ये अजून 20 बनवणार. आता ते बनणार, कारण एकदा पकडलं गेलं की आता 20 गॅरंटी होणार, समजलं. आणि ह्याला ते सांभाळून ठेवणार. मतलब इसको क्यों संभाल रहे हो? बोलो नहीं, ये जो 20 है इसमें से कोई बिगड़ जाता है, समजलं. ते सुद्धा म्युटेट होतात, म्हणजे चेंज होतात. म्हणजे हे त्यांनी जर त्याचा रंग बदलला, त्यांनी टेस्ट बदलली, त्याला फेकून द्यायचं, मग परत आईकडे जायचं, आईकडून परत घेऊन यायचं. काय सी, दिस इज हाऊ ही केम अप विथ द गॅनोडर्मा, विच इज व्हेरी युनिक अँड व्हेरी सिमिलर. ऑलवेज वी हॅव अ सेम. म्हणून
रिएक्शन फॉर 27 years स्ट्रेट सीक्रेट हा होता की हाउ इज इट पॉसिबल कि तुमचा गैनोडर्मा एकच शेप, एकच साइज, एकच क्वालिटी कैसे आ सकता है? क्योंकि बार बार इवोल्यूशन तो होगा, चेंज होगा ना, लेकिन नहीं होता है। जब भी चेंज हो गया हटा दो उस बैच को, नया वापस माँ के पास जाओ। माँ जो है ना कॉन्सेप्ट तुम्हाला आवडला, मदर, तो ही ऑलवेज हैज अ मदर एंड नाउ वी हैव अ मदर फॉर गैनोडर्मा, वी हैव मदर फॉर यू नो लायंस मेन मशरूम, वी हैव मदर फॉर कॉर्डिसेप्स मशरूम, वी हैव अ लॉट ऑफ थिंग्स। सो नहीं, बहुत अमेजिंग चीज है। तो आप सोचो अभी हमारे पास 50 लीटर क्या हो गया, हमारे पास विनेगर का बेस तैयार हो गया। अभी वी हैव पपाया विनेगर, वी हैव नाउ कोकोनट वाटर विनेगर, हमारे पास बहुत विनेगर बना रहे हैं, अलग अलग विनेगर, ये कमिंग अप विनेगर चिल्ली ये वो। अब कहाँ से शुरू किया? एक हवे में से बनाया और हवे से बना के उसने इतना बनाया। नाउ वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट लेवल ऑफ प्रोडक्शन वेयर वी आर गोइंग टू एटलीस्ट हैव 5000 लीटर्स, 5000 लीटर्स या 50,000 लीटर्स बनने वाला है। उसके बाद बॉटलिंग होगी, पैकेजिंग होगी, अभी हमारा जो परमिशन है ये सब चल रहा है। तो सोचो विद इन 3 months he just did something amazing, he is a genius। मैं आपको ये बता सकता हूँ, मैंने देखे बहुत लोग, लेकिन जीनियस क्या होता है ना, जो हवे में से भी कुछ बना सकता है, दिस गाय इज दैट, ही इज डेफिनेटली अ जीनियस। और यही जब हमारा लीडर जीनियस हो और हम नहीं हो तो फिर प्रॉब्लम है। तो मैं आपको भी बोल रहा हूँ, स्टार्ट बिलीविंग इन डीएक्सएन, स्टार्ट यूजिंग डीएक्सएन एंड स्टार्ट रिप्रेजेंटिंग डीएक्सएन। डीएक्सएन को बिंदास रिप्रेजेंट करो। कोई भी चीज डीएक्सएन की आपको शर्म नहीं देनी चाहिए, राइट? जब मैं ये पहनता हूँ, मैं आता हूँ सबके सामने, मैं जाता हूँ, घूमता हूँ, मैं, क्योंकि लोग पूछते ये क्या है, तो ये हमारा मेंटल रिसेट प्रोग्राम है। हाँ, किसी ने नीचे कमेंट लिखा था, जब हम लोग सब ऐसे बैठे ब्लू कलर के पहने थे, बोलते ये सब वर्कर लग रहे हैं, बोलते यस वी आर वर्कर्स, वी वर्क ऑन द माइंड। समझ में आया? तो हमारे पास जवाब ही होना चाहिए हमारा, क्या कोई अपने को नीचे दिखाई नहीं सकता। हमारे पास व्हेन यू विल हैव कॉन्फिडेंस, यू विल हैव ट्रस्ट, हर चीज का तुमको एक पॉजिटिव साइड दिखेगी और वही चाहिए। जैसे अभी ये भिंडी का बोल रहा था, अभी भिंडी डॉक्टर का खासियत देखो कैसे करता है, एक तरफ से बहुत दयालु है, दूसरी तरफ से बहुत यू नो कोल्ड हार्टेड भी है। अभी वो भिंडी डालता है ऐसा टक 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 टक, वो बोलता है कि जिसको आना है आने दो, और भिंडी आ जाती है। ओके, भिंडी आती थी, बोलते हैं उसमें कुछ में कीड़े लगते हैं, बोले जिसको खाना है खाने दो, जिसको जीना है जीने दो, जिसको मरना है मरने दो, जो बचेगा, मतलब 100 में से 2 तो बचेगा, अगर 2 भी नहीं बचा तो सब फालतू है, 2 तो बच ही जाता है आदमी। देखो जिंदगी में ना डीएक्सएन में आप 100 रिक्रूट करो, 2 तो काम करेगा ही करेगा, राइट और रॉन्ग? पक्का करेगा। और जो 98 गया उसको छोड़ दो, उसको कीड़े खा रहे हैं उसको छोड़ दो, उसका टेंशन मत दो, क्योंकि डॉक्टर भी बोलता वो उल्टा कीड़े खाएंगे उसको, उसी से खाद बनेगा, वो जो 2 है ना अगर वो अच्छे और बढ़ेंगे। समझ में? तो जो 2 भिंडी है ना, वो बोलता है फिर उसको संभालो, वो 2 को बहुत अच्छी तरह संभालो, उसके बीज होने दो, उसको निकालो। अब वो जो बीज है वो पूरे तैयार है, उसमें उतनी ताकत है कि कुछ भी हो जाए, वो कीड़ों से लड़ चुका है। अब जो नेक्स्ट बैच होगा ना वो अच्छा होगा, फिर वो उसके बीज वो डालता है और उससे भिंडी बनाता है। इस बार उसका जो 80% ग्रोथ है, 20 फिर भी खा जाते हैं कुछ कीड़े, क्योंकि उसको भी करप्ट कर सकते हैं। समझ में है? तो लेकिन 80% से अभी जो डॉक्टर बोलता है कि he completely has an organic farm where he grows okra, जिसको भिंडी बोलते हैं, वो पूरा, और उसमें ना कीड़े मारने की जरूरत नहीं, बिल्कुल जंगली भिंडी है, पूरा जंगली भिंडी है, उसको कुछ करने की जरूरत नहीं, फुल फ्लेश उगता है, फुल फ्लेश। सो यही पॉलिसी आप देखो, इंटेलिजेंस देखो, उसने क्या किया, वही पॉलिसी कहाँ यूज किया? बिजनेस में। हाँ, सब डालो, सबको डालो, चांस दो सबको, जो चला वो अच्छा, उसको संभालो, जो नहीं चला छोड़ दो, खाद बन के वो दूसरे को काम में आएगा, राइट नो? ये सुनो, आज नहीं देखो, तुमने बहुत मेहनत किया, क्या समझाने को, ज्ञानजी टूथपेस्ट अच्छा है, अच्छा है, अच्छा है, 100 लोगों को बोला, 100 लोगों में से 2 जन बोले बिजनेस पार्टनर बनना है, बन गए, और 98 बोले नहीं बाबा। लेकिन मैं आपको गारंटी देता हूँ 98 में से ना मेजॉरिटी लोग आपका टूथपेस्ट पक्का खरीदेंगे कंज्यूमर बन के। समझ में आया? वही खाद देंगे, वो जो 2 जन जो बन गए ना डिस्ट्रीब्यूटर, उसका खाद वही लोग देंगे 98। कुछ चीज बेचती जाती है दुनिया में, याद रखना, हर कर्म आपका रिकॉर्ड होता है, हर अच्छा कर्म आपको अच्छा रिजल्ट देगा ही देगा, हर बुरा कर्म आपको बुरा रिजल्ट देगा ही देगा। और कर्म के पहले आती है हर अच्छी सोच, अच्छा कर्म बनाती है, और हर बुरी सोच बुरा कर्म बनाती है। और सोच को सेट करने के लिए, रीसेट करने के लिए हमारे पास एक प्रैक्टिस है, बहुत सिंपल है, कोई मुश्किल नहीं है और सब लोग कर सकते हैं। इसमें नुकसान है कुछ नहीं है, ट्राई करो 10 मिनट। अगर आपके पास नहीं है
तो मैं कुछ बोल नहीं सकता, क्या बोलूं? अगर 10 मिनट नहीं है अपने खुद के लिए, तो देन इट इज द बिगेस्ट प्रॉब्लम। ओके, सो फाइंड 10 मिनट्स। 10 मिनट्स आपको कभी भी मिल सकता है। 10 मिनट से शुरू करो। एक बार आपको पता चला कि आपकी धार कितनी स्ट्रांग हो रही है, आप 2-2 मिनट में कट कर सकते हो। 3 महीने पहले जब मेरे को यहाँ से डॉक्टर लिम में घर पे था, एंड आई थिंक सो अक्टूबर आई गॉट अ मैसेज फ्रॉम डॉक्टर लिम कि फैक्ट्री का देखो, कुछ मेरे को नहीं लग रहा कुछ हो रहा है फैक्ट्री में, सो यू बेटर गो एंड चेक। डॉक्टर मेरे को कुछ नहीं मालूम, मेरे को फैक्ट्री का कभी मैं गया ही नहीं, फैक्ट्री नाम की चीज मेरे को मालूम नहीं, मेरे को सच में कुछ नहीं मालूम। नहीं बोलते जाओ उधर टेस्ट कर। अब मेरे को फेंक दिया उसने। क्या किया उसने? मेरे को फेंक दिया। चल गया तो चल गया, नहीं तो वापिस आया। राइट और रॉन्ग? अब मैं उधर गया, मेरे को सच में कुछ नहीं समझ रहा है। मैं जाके कॉन्ट्रैक्टर को मिल रहा हूँ, भाई साहब बताओ प्लीज सर, ऐसे मैं बोल रहा हूँ प्लीज सर दिसंबर तक फैक्ट्री चालू कर दो प्लीज। नहीं होगा, ये वो एटीट्यूड से वैसे बात कर रहा, नहीं सर रिक्वेस्ट है प्लीज, जनवरी तक तो मुश्किल से, प्लीज सर। बोला ये हो गया वो हो गया, ये टेक्निकल टर्म रहता है, ये हो गया वो हो गया, ये मशीनरी वो हाइट, ये सिविल इंजीनियरिंग, मेरे को कुछ नहीं मालूम, मेरे को कुछ कंस्ट्रक्शन का नहीं मालूम, मुझे फैक्ट्री या मशीनरी कुछ नहीं मालूम, मुझे कुछ मतलब। एंड देन एट दैट टाइम मैं बोला, मैं मेरे साथ और एक था मंगेश, मैंने बोला मंगेश भाई मेरे को कुछ नहीं समझ रहा, 2 दिन हो गया मैं जा रहा घर, हाँ भले इधर मेरा नहीं चलेगा। तो बोलता है अरे रुक ना, कुछ नहीं चलेगा, पड़ा रहे, क्या फर्क करने वाला है, उधर जाके घर में लॉकडाउन नीचे, इधर ही पड़ा रहे। बोला हाँ तू भी बोल रहा सही है, चल ध्यान दे, शून्य करते बैठते। मैं जाके वो पहाड़ पे बैठा था, शून्य करता था, सिर्फ देखता रहा। 15 दिन लगे। 15 दिन के बाद कॉन्ट्रैक्टर मेरे पास आने लगा हर रोज। मैं गद्दी डाल के बाबा की तरह नीचे जमीन पे बैठने लगा, सिर्फ मेडिटेशन करता था नीचे। पूरा का पूरा स्टाफ मेरे को मिलना है तो नीचे आके जमीन पे बैठने का, मेरे से बात करने का, पूरा सिस्टम चेंज हो गया। एंड विद दैट वी टुक complete control on the manufacturing. Now I know everything. Now I am setting up factories in Bangladesh, in Nepal. अब मैं खुद कर रहा हूँ, मतलब इतना कॉन्फिडेंस आ गया। अब देखो मैं क्यों बता रहा हूँ कि हर चीज दुनिया की पॉसिबल है, ओके, बट इट स्टार्ट्स विद योर माइंड। माइंड में इच्छा शक्ति होनी चाहिए और उसके बाद पेशेंस और एफर्ट होना चाहिए। ये जब होगा खुद ब खुद चीजें होगी, खुद ब खुद। यू डोंट हैव टू डू एनीथिंग। चक्कू को धार करो, चक्कू अपने आप काटेगी कि नहीं काटेगी, बस और कुछ नहीं करना है। कुत्ते को ट्रेन करो, कुत्ता खुद ब खुद ड्रामा करेगा कि नहीं करेगा, सब चीजें हो सकती है। यू जस्ट नीड टू हैव पेशेंस एंड देन पुट इन एफर्ट। अगर आप एफर्ट नहीं डालोगे तो कुछ होगा नहीं। पूना आज सिर्फ 70 कर रहा है, राइट, 70, वो 1 CR इज जस्ट 30। आप लोग अपने इसमें से सिर्फ 30% एफर्ट भी एक्स्ट्रा कर दोगे ना, तो ये अगले महीने हो सकता है। मुश्किल नहीं है, बताओ मुश्किल है क्या? बहुत मामूली चीज है। बट आप सोचो डीएक्सएन पूना को एक अलग कंट्री की तरह माना जाता है। पूना का नाम जो डॉक्टर लिम की नजर में बहुत अलग है। आज भी मैं आते वक्त मैंने बोला मैं जा रहा हूँ मीटिंग को, इतना मैं अपडेट देता हूँ। दुनिया में कितने मीटिंग होते रहेंगे उसको मालूम नहीं किधर हो रहा है, लेकिन डीएक्सएन में पूना में मीटिंग हो रहा है उसको मालूम है। So today I am going to send a picture also. So जितना सपोर्ट अपने को टॉप मैनेजमेंट से पूना को है, मेरे को नहीं लगता कहीं और होगा। ओके, बिकॉज आई एम विथ यॉल, आई रिप्रेजेंट पुणे। मैं पुणे को रिप्रेजेंट करता हूँ, तो लोग पुणे को मेरी नजर से देखते हैं। तो प्लीज मेंटेन माय आल्सो नेम। ओके, आपको मेरा भी नाम रखना है पूरी दुनिया में। नाउ सी, whoever knows डॉक्टर लिम, जो भी डॉक्टर लिम को जानता है, आपको लगता है मुझे जानता होगा? पक्का? 100%। किताब ने तो उतना काम कर दिया, राइट और रॉन्ग? अभी आई बिलीव दैट जितने लोग मुझे जानते हैं, ओके, उतने लोग आपको भी पक्का जानेंगे नहीं जानेंगे? 100%। पुणे विल बिकम द एपिसेंटर फॉर अ ग्लोबल चेंज इन द हेल्थ सेगमेंट। मैं बता रहा हूँ हर चीज। वी माइट बी द फर्स्ट सिटी इन द वर्ल्ड for DXN, which will go completely on lactose free, matlab milk free, will go on completely soya milk. I'll make sure that every distributor becomes a consumer of soya milk and soya products. We have a range of products. Subscription based. आप घर में चालू करो, आपके पास आएगी सोया मिल्क। सोया मिल्क आएगा, आप आजू बाजू चाय पीते पीते, ये दूध पीते पीते, ये टोफू खाते खाते सबको बताते जाओ। उधर बाजू में सब्सक्रिप्शन चालू करो, आपको बोनस मिलते जाएगा। समझ में आया? ये सिस्टम बहुत पावरफुल है। जो कंज्यूमर प्रोडक्ट्स होते हैं ना, उसका जो मार्केट है बहुत बड़ा है। आप इसको छोटा मत करो। डेयरी इंडस्ट्री इज अ ह्यूज इंडस्ट्री।
if we can tap into that industry itself, that's a big advantage. और मुझे बताओ, बिना किसी गाय को नुकसान पहुंचाए हुए, किसी जानवर को दुख पहुंचाए हुए, अगर हमारा बेसिक बॉडी का रिक्वायरमेंट न्यूट्रिशन का पूरा हो रहा है, इससे अच्छा चीज कुछ हो सकता है? नहीं हो सकता. And it is very important that we need to do that, and that will start from Pune. Okay, so Pune is the epicenter for the global change in health. Or I believe you all will be the first group that will be helping me in doing that. आप लोग पहले ग्रुप होने वाला है. जब शून्य की बात आती है तो पहले DXN पुणे की बात आती है. ओके, ये देखो, तो जब भी होता है ना तो पुणे ग्रुप. मैंने जो किताब अभी आने वाली है, आई थिंक द बुक इज ऑलरेडी देयर एंड वी आर प्लानिंग अ लॉन्च. मैंने किताब लिखी है. लॉकडाउन में काम धंधा नहीं था ना, तो कुछ तो करने गया ना, तो मैंने किया. तो ये और एक किताब लिखी. द बुक्स नेम इज शून्य, द पावर दैट ड्राइव्स DXN. ओके, इसमें कुछ एक कहानी लिखी है कि मैं आपको थोड़ा सा जिस्ट बताता हूँ, ट्रेलर. उसमें कहानी ये है कि जब डॉक्टर लिम ये बता रहे शून्य कॉन्सेप्ट में बड़ा इंटरेस्ट हो गया हो, मुझे अच्छा लगा है, तो मैं उसके बारे में पूछने लगा. तो डॉक्टर लिम को जब मैंने बताया तो डॉक्टर लिम बड़े एक्साइटेड थे. फिर उन्होंने बताया मैं तुझे और सिखाऊंगा. मुझे बहुत इच्छा हुई. मैंने बोला नहीं, मेरे पूना के लोग, मेरे बुक में ये है, मेरे पूना की एक बैच आएगी, उसके साथ आप सिखाओगे. बोलता हाँ, उस बैच को आने दो. फिर आपकी बैच जो फर्स्ट बैच आई थी पूना की, वो पूरी कहानी उस बैच के ऊपर है. उस बैच कैसे आई, क्या क्या सिखाया, हम कैसे टापू पे गए थे, सब कुछ पूना की बैच को लेके मैंने ये बुक लिखी है. और ये बुक अभी ग्लोबल जाएगी. तो पूना का शून्य कॉन्सेप्ट जो है वो भी पूरी दुनिया में जाएगा. So credit goes to Praveen who took the initiative and lot of other people. तुम्हारे फोटो भी है उसमें किताब में. सब लोग है. पूना जो टीम है, कोर टीम जो आई थी वो होगी. So now शून्य को जब देखेंगे तो आपको ही देखेंगे. लेकिन अगर आप प्रॉस्परस नहीं होंगे, अगर आपके पास ये नहीं होगा, है ना, अगर वो चक्कू धार वाली नहीं बनी और वो धार वाली चक्कू अगर काटेगी नहीं तो मतलब भी नहीं. राइट और रॉन्ग? प्लीज मेक श्योर दैट यू प्रैक्टिस शून्य एंड चेंज योर लाइफ. में प्रॉस्पेरिटी चाहिए ही चाहिए. हर इंसान जिसके पास टू व्हीलर नहीं है उसके पास टू व्हीलर आनी चाहिए. जिसके पास टू व्हीलर है उसके पास फोर व्हीलर आनी चाहिए. जिसके पास फोर व्हीलर है उसके पास और एक फोर व्हीलर आनी चाहिए. राइट और रॉन्ग? आ सकता है. जिसने कभी दुनिया नहीं घूमी, जाओ घूमो. प्लीज अपना कंटेनर है ना, कंटेनर जब जो ऊपर वाला जब देता है ना, तब छोटा बर्तन लेके नहीं जाने का. जब ऊपर वाला देता तो क्या लेके जाने का? 5-6 पोते लेके जाने के. और हमारा आदत क्या है, जब देता है ऊपर वाला साला, हम छोटा सा कंटेनर लेके जाते हैं. दे भाई थोड़ा दे. हाँ देता हूँ. उससे बाहर निकलता हूँ, बस गिर रहा बाबा. आदमी ऐसा है. हमारा कंटेनर बड़ा करो. एंड योर माइंड इज अ कंटेनर दैट कंटेन्स एवरीथिंग. फर्स्ट मेक इट, एटलीस्ट तुम अंदर तो सोचो कि तुम्हारे पास होगा. समझे मेरी बात? मैंने जिंदगी में ये सोचा था मेरे को कहीं ना कहीं बड़ा, मतलब ऐसा पूरा वर्ल्ड में फेमस होना है, सोचा था. पॉसिबल तो नहीं था क्योंकि BMS डॉक्टर होके इतना पॉसिबल हो ही नहीं सकता. लेकिन कहीं ना कहीं वो कीड़ा डाल के रखा था. वो कीड़ा जो है, कीड़े का काम ही है खाना. राइट और रॉन्ग? तो मेरा दिमाग वही खाता था. वो कीड़ा जो था वो खाता रहता था. और वही चीज आज इट हैज मेड मी दैट. यू अंडरस्टैंड? बट आई बिलीव दैट दिस इज पॉसिबल फॉर यू आल्सो. Start thinking big. Start thinking big. Everything is possible in this world. Okay? Because this is one life. ये full life है. और जैसे बोलते हैं ना, एक दिया जब जलता है उतना ही रोशनी दे सकता है जितनी उसकी कैपेसिटी. कभी कमजोर बोलता नहीं, आज थोड़ा कम दूंगा, ज्यादा बाद में दूंगा, ऐसा नहीं बोलता. जलाया तो पूरा लाइट देता है. राइट और नॉट? इंसान के पास अपॉर्चुनिटी आने के बाद वो कंजूसपना बोलते हैं ना हम लोग, वो चिकटपना, वो मत करो. थोड़ा सा ऊपर हो जाओ. चिकट चीज चिपक जाती है. खुली चीज खोल दो. क्या होगा? वर्स्ट केस क्या होगा? नहीं होगा सक्सेसफुल. उससे दुनिया थोड़ी बदलेगी. और पॉसिबिलिटी दूसरी है, अगर सक्सेसफुल हो गया तो पूरी दुनिया बदल सकती है. राइट और रॉन्ग? तो प्लीज मेक योर कंटेनर बिग. स्टार्ट थिंकिंग बिग. एवरीथिंग इज पॉसिबल एंड वी आर देयर विद यू. आई एम देयर टू सपोर्ट यू. और मैं आपको एक एश्योरेंस दे रहा हूँ कि DXN विल नॉट ओनली बी नोन एज ओनली अ कैनाडामा कंपनी एनीमोर. विल बी हैविंग n number of products. Will become the most fastest growing, okay, network marketing company in the near future. In 2 years, we will be in the top 10 में तो 100% है, top 10 in the world, but top 5 की तरफ हमारा guaranteed effort चल रहा है. So we will be there, and if company is going to make big money, जैसे ये period में कंपनी ने 30% ग्रोथ किया. मेरा सवाल आपसे है, क्या आपने 30% ग्रोथ किया? किया सबने? कुछ लोगों ने किया, कुछ ने नहीं किया. तो यही चीज है. देखो मैं आपको बताऊं, एक तरफ डॉक्टर लिम बहुत दिलदार है, दूसरी तरफ बहुत पत्थर दिल भी है. हाँ,
भूलना मत भिंडी कैसी उगाई थी। हाँ, आप अगर टिक गए नहीं टिके तो खाद बन के दूसरों को काम आए। अब आपका काम है खाद बनना है कि भिंडी बनना है, आप चूज कर लो। भिंडी बनना है ना, हाँ, तो भिंडी बनो और आगे फ्यूचर अपने लिए, अपने बच्चों के लिए, एवरीथिंग। एंड यू, आई विल टेल यू जेन्युइनली, दिस इंडस्ट्री इज अ वेरी वेरी गुड इंडस्ट्री। ये इंडस्ट्री लोगों को रोजगार देती है। एक इंडस्ट्री एक ऐसे प्रोडक्ट लाइन को हेल्प करती है जो फार्मर बेस्ड है, क्योंकि जब तक फार्मर जिंदा रहेगा तब तक हम जिंदा रहेंगे, राइट और रॉन्ग। ये फार्मर्स को सपोर्ट करती है। ये इंडस्ट्री एक्चुअली ट्रेड देती है, आदमी को अपॉर्चुनिटी देती है। आज अनएम्प्लॉयमेंट इतनी बढ़ चुकी है, आज ये इंडस्ट्री आपको वो अपॉर्चुनिटी देती है। ये इंडस्ट्री आपके सपने पूरे करने का चांस देती है। आपको अपने स्किल, अगर आपको बात करना अच्छा लगता है तो यहाँ के आप बात करो, ट्रेन करो, मोटिवेटर बनो। आपको जो बनना है ये वो इंडस्ट्री दे सकती है आपको। एनीथिंग यू वांट, यू डिजायर एंड दिस इंडस्ट्री कैन फुलफिल दैट। आपकी इच्छा होनी चाहिए। मैं जब आया था मुझे लेखक बनना था, लेखक बनने के लिए इंडस्ट्री में आया था, मैं बन गया, यस और नो, बन गया। इट इज डजंट मैटर हाउ आई डिड इट, बट दिस इंडस्ट्री कैन फुलफिल एनीबॉडीज ड्रीम। Fatami Ghani is an author. He wrote a book. Tomorrow you want to write any book, come to me, I'll publish it. Anybody desires, you come. We have a good network. Network मतलब एक टीम, एक संघ जो आप एक दूसरे को हेल्प कर सकता है। एक फैमिली है हम लोग, और फैमिली में एक दूसरे को हेल्प किया जा सकता है। और ये फैमिली ऐसी है जिसका ऊपर वाला हेड ये सिर्फ हेल्प ही करना चाहता है। और मलेशिया भी परेशान है, ये क्या है, इसका इतना प्यार क्यों है DXN इंडिया के साथ। इंडिया के साथ क्या लेना देना डॉक्टर का, डॉक्टर को भी नहीं मालूम। डॉक्टर बोलता है बस मेरी इच्छा ऐसी होती है, इंडिया वहीं आके बस जाओ। इतना ही प्यार है, जिस बाहर वाले को इंडिया से इतना प्यार है तो हमको कितना होना चाहिए, हमको कितना होना चाहिए। अगर वो चाहता है कि यहाँ से वो बोल रहा है कि हमने राजेश, हमने एक्चुअली उसको खुजाया भी नहीं है मार्केट को, क्या है, हमने उसको टच भी नहीं किया है। अगर हम उसको रियली पोटेंशियल देखेंगे तो दिस विल बिकम एटलीस्ट 100 टाइम्स बिगर, 100 times bigger. We can become so big, such a big market we have. और हमने अब तक कुछ किया नहीं, धमाल नहीं किया। हम लोग अभी पीछे गली क्रिकेट खेल रहे थे, अब हम लोग को स्टेडियम में जाना पड़ेगा। आप में से किसी को सचिन तेंदुलकर, किसी को सहवाग बनना पड़ेगा, राइट। कहाँ से गांगुली निकलेगा मालूम नहीं, लेकिन आओ अब स्टेडियम में उतरना पड़ेगा। So make sure that you give your 100%. We have good leaders to train you. We have here, I think my closest friend has also come from there. Okay, so we have a good opportunity here. आप लोग करो और मैं हूँ आपके यहाँ। मेरी परिवार, जब तक बीवी और मेरे बच्ची इधर है, मैं पूना छोड़ के तो नहीं जा रहा। समझ रहे हैं? तो आपके साथ मैं डायरेक्टली एक्सेसिबल हूँ। एनीथिंग यू नीड आई एम देयर, स्पेशली आपके लिए ओनली बिकॉज कोई लोग आपको परेशान करते हैं। क्लिनिक है, हेड बेड दवाई भी आई, भेज दो उधर, डॉक्टर रखा है मैंने उधर, वो लिख के देगा आपको RGCL स्कूली नहीं हो, तो उधर भी टाइम पास मत करो आप लोग। हेडेक रखो ही मत, बीमार व्यक्ति के पीछे आप हाथ लगाओगे तो वो कहीं ना कहीं फंस जाओगे। उसको भेज दो वहाँ पे, आपका काम ही क्लियर कर दो। वहाँ पे मैंने स्टैंडिंग इंस्ट्रक्शन दिया है, सप्लीमेंट लिख के देने का, और किससे ले लेगा, जाके जिसने भेजा उसके पास से लिख के देने का। ये मेरा स्टैंडिंग इंस्ट्रक्शन है। तो मैं जब आपके लिए इतना प्रोविजन कर रहा हूँ और फिर भी अगर DXN पूना नहीं आया, then there is something wrong, right or wrong? I have done so much for you. Now it's up to you that what you give me back. Okay? So I'll wait for that. Okay. Anything else? Any questions? I am open for anything now. जोरदार ताली, जोरदार। तो अगर कोई क्वेश्चन्स आहे, जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता। दॅट्स कॉल्ड क्वेश्चन आन्सर, की काय आपण पुढे तुम्हाला काय विचारायचं तर नक्की विचारता येईल। तो एनीथिंग एल्स अगर प्रश्न असेल तर हँड रेज करा।